आता माझं वय 26च आहे, पण तुमच्याकडे असं बघून वाटतंय की मी अजून म्हातारा झालो, तुमच्यापेक्षा म्हातारा मला वाटतंय आता. कारण तुमचा जो इकडचा जो उत्साह आहे तो खरंच अनुभव घेण्यासारखा आहे. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं परत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली डोस ऑफ KB वरती. तर काल जिथे मी व्हिडिओ एंड केलेला तर तिथूनच आता परत न्यूज स्टार्ट करतो आहे. तर आता पोचलो आहे पंढरपूरला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही ह्याचा जो अनुभव आहे तर तो अनुभव मला लिटरली आत्तापासूनच ह्या क्षणापासून ज्या क्षणाला मी पंढरपूरमध्ये एंट्री केली, ज्या क्षणाला मी ट्रॅफिक बघितली, आता माझ्या पाठी माझ्या पुढे भरपूर सारी ट्रॅफिक आहे. खूप सारे लोक आज इथे जे आहेत लाखो लोक जे आहेत जे इथे पंढरपूरमध्ये आलेले आहेत. तर जी लाईन आहे जी मी बोललो की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तर त्याचा जो अनुभव आहे तो लिटरली मला फर्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट मिनिटपासून इथे झालेला आहे. तर आता आमची जी बस आहे तर ती इकडे पाठी ट्रॅफिक असल्यामुळे तुम्ही बघू शकता की भरपूर ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिक असल्यामुळे ती 5 ते 6 किलोमीटर तिकडे लांब पार्क केलेली आहे. तर तिथून 5-6 किलोमीटर आम्ही वॉकिंग आता जे आहे आमच्या तिकडे पंढरपूरच्या इथे जे आमचे भजनी मंडळ आहेत तर त्यांचा मठ आहे, तर त्या मठाच्या इथे आम्ही आता चाललेलो आहे. मग तिकडे जाऊन आम्ही फ्रेश होणार, आंघोळ बिंघोळ जे पण आहे तर ते सगळं करणार. नाश्ता तर झालेला आहे आमचा फ्रेश होऊन, मग अशी जिथे हॉल्ट घेतलेला. तर आता इथून परत नेक्स्ट चालत जायचं. 4-5 किलोमीटर वॉकिंग आहे, पण चालताना अजिबात थकवा होत नाही. म्हणजे कधी कधी असं होतं की आपण बसमधून ट्रेनमधून ट्रॅव्हलिंग करून जेव्हा आपण येतो तर तेव्हा भरपूर थकवा जाणवतो. पण जेव्हा ह्या ज्या ठिकाणी मी आहे, ज्या पवित्र भूमीवर आज आलेलो आहे आषाढी एकादशीला, तर त्या ठिकाणी अजिबात थकवा जो आहे अजिबात जाणवत नाही आहे. आता आपण थोड्या वेळात आपल्या मठावर पोहोचत आहोत आणि त्यानंतर आपण सर्व सामान तिथे ठेवून चंद्रभागेला स्नान करण्यासाठी सर्वजण जायचंय. म्हणजे आता इथून आता आपण मठात जाणार, मग त्याच्यानंतर चंद्रभागेला जाऊन सामानावर ठेवून आपण जाणार मग चंद्रभागेला स्नान करण्यासाठी. एवढं इकडे आहे जे की मानलं पाहिजे की आल्याला जी सोय एवढी उत्तम सोय केलेली की म्हणजे आल्याला जे सगळे मुंबईवरून जे बसेस आलेल्या त्या सगळ्यांना नाश्ता इथे करवत आहे. नाश्ता बिष्टा करून आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहे. आम्ही सगळे चाललो आहे आता चंद्रभागेला आंघोळ करायला. आणि इकडची जी गर्दी आहे ती काही कमीच होईना. या 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 चला आंघोळीला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. मी ना 1.5-2 महिन्यापूर्वी आता पंढरपूरला येऊन गेलो, पण त्या टायमाचं पंढरपूर आणि हे आत्ताचं पंढरपूर एवढा वेगळा आहे, एवढा याच्यामध्ये फरक आहे, एवढा डिफरन्स आहे की खरंच म्हणजे आज एवढा लोक आहे, एवढी गर्दी आहे. आज इथे बिलकुल पाऊस नाही आहे. आज एक्सपेक्टेशन होतं की भरपूर पाऊस असेल, पण आज कडक ऊन पडलं. आणि पाठचं ढगं बघा म्हणजे किती सुंदर दिसत बघा ढगं. सगळे आपले टॉवेल दाखवा, सगळे चाललेत आंघोळीला. नदीवरती आंघोळीला चला. भरपूर भजनाच्या अभंगाच्या ओळी माझ्या लक्षात आहेत. आम्ही अभंग गात असतो. तर भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तर त्या लाईनीचा अर्थ सांगू काय? वारकरी पण आमच्या सोबत आहे. जे गाडीत होते ती ऋतुवा ती दुसरी, ही अजून एक आहे, ही तिसरी. या साईडला पण बरेच लोक आंघोळ करत आहे, इकडे गर्दी आहे. पण आता हे आमचे डेलीचे ग्रुप आले तर भजनाचे जे दरवर्षी वारीला येतात, तर यांना माहिती कुठल्या साईडला जायचं तिथे गर्दी कमी आहे. ते या साईडला कुठेतरी चाललेत आम्हाला घेऊन.
एवढे लोक आहेत पण पाणी स्वच्छ आहे. पाणी लय स्वच्छ आहे ना. चांगलं आहे. खरंच स्वच्छ आहे, खरंच स्वच्छ आहे, खरंच स्वच्छ पाणी आहे. तिकडे आहे ते लोक त्या साईडला पुलाच्या तिकडे जे आहेत ते बेकार आहेत. तिकडे जरा भारी आहे. आता आमची अर्धी गँग जी आहे ती आता आंघोळ करते. मग त्यांचं झाल्यानंतर आम्ही जाऊ, कारण सामानाची पण सगळी जी आहे ते लक्ष ठेवायचं आहे. तर आता अर्धी गँग आता आंघोळ करते. ते सगळे आता इथे आंघोळ करून झालेली आहे. परत कपडे त्याच्यासाठीच घातले, कारण आता परत आम्ही जिथे थांबलोय तर तिथे जाऊन मी पूर्ण चेंज करेल. अर्ध्या लोकांनी इकडे चेंज केले, पण आम्ही जे म्हटलो की नको, तिकडे जाऊनच नीट चेंज करू. आणि आज एवढ्या साऱ्या दिंड्या ज्या आहेत त्या अजून पण येत आहेत. तुम्ही व्हिडिओत मी तुम्हाला हळूहळू करून सगळ्या गोष्टी दाखवतोच आहे की अजून पण खूप साऱ्या दिंड्या आहेत ज्या आज पंढरपुरामध्ये वेगवेगळ्या प्रसंगावरून येतात. आणि ही जी गर्दी आहे आणि हा जो लाखो लोक जे आहे जे आज इथं आलेले आहेत, म्हणजे मी आत्ता एका जणाला विचारलं की किती, तर ते म्हटले की कमीत कमी 35 ते 40 लाख लोक जे आहे जो आज इथे आलेला आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता संध्याकाळचे जे आहेत 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आमचा जो प्रवास आहे तर तो चालू केलेला आहे. प्रवास कुठला, तर प्रवास हा पंढरपूरमधला फिरायचा प्रवास आम्ही चालू केलेला आहे. आता बाहेर आधी आम्ही जेव्हा चंद्रभागेला गेलो तेव्हा तिथे भरपूर साऱ्या गोष्टी बघून आलो, तर काय काय दाखवू शकतो, काय काय नाही दाखवू शकत. तर हा जो प्रवास आहे तर कसा वाटतोय आम्हाला नक्कीच सांगा. तर इकडे आता ह्या साईडला भरपूर सारे टेंट्स आहेत, की म्हणजे लोक टेंट करून राहत आहेत. जे लांबून आलेले लोक आहेत तर ते इथे टेंटमध्ये आता ते पण मी तुम्हाला दाखवतो की ते कशा प्रकारे राहत आहेत. आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढचा प्रवास चालू करू. इथे वेगवेगळे मठ आहेत, म्हणजे आम्ही त्या साईडला तिकडे राहतोय आणि तिथून जे आहेत पुढे तर लोक साध्या मठात सुद्धा, प्रत्येक मठात जे आहेत तर ते वेगवेगळे कार्यक्रम तिकडे चाललेले आहेत. तुम्ही आवाज, माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकू शकताल. वेगवेगळे मंडळ सकाळपासून जे आहे आज इथं आहे, तर सकाळपासून जे कार्यक्रम आहे ते ऑलमोस्ट चालूच आहे, म्हणजे ते बंदच नाही झालेत. म्हणजे लोकांचा उत्साह बघा किती असतो. आणि दिवसभर तिकडून लोक चालत येऊन लांब करून, आता म्हणजे आम्ही आता राहतोय तिथून मंदिर किती असेल, इथून मंदिर किती असेल, 2-3 किलोमीटर ना. तर 2 ते 3 किलोमीटर इथून मंदिर आहे, पण तरी पण लोक तीनदा जाऊन परत पण येत आहे. आणि तिथे पण लाईन आता 2-3 तास आहे. आणि ऑफकोर्स विठुरायाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीये. बघितलं की कसं छोट्या टायमामध्ये पण लोक कसं एन्जॉय करतात. आणि जे अभंगाची जी एक लाईन आहे की पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीसी आवडी. तर तिकडे जे टेंट आहेत ना प्रॉपर, तर त्या टेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. तर तिकडेच चाललोय, तर बघू रस्ता कसा भेटतोय. आणि खरंच वारकरी पोशाख जो आहे एवढा कम्फर्टेबल आहे. आणि मी फर्स्ट टाईम जे आहे प्रॉपर धोतर घातलं आहे. रेडीमेडवालं जे आहे ते भरपूर वेळा घातलं आहे, पण हा फर्स्ट टाईमवाला घातलं आहे. तो पांडुरंगावरती भोळ्या भाविकांचं एवढी श्रद्धा आहे की ते कुठेही भजन करतात. म्हणजे वारकरी संप्रदाय हे तुम्हाला एक पर्टिक्युलर जागा, मंदिरातच भजन करा किंवा कुठं करा, पंढरपुरात येऊन ते कुठेही भजन करतात. त्याच्यामुळे सगळ्यांना पुण्य लाभतं. आणि आम्ही आता तुम्हाला दाखवू की लोक ज्यांना जायला जागा नाही पंढरपुरामध्ये, तरी ते शेतामध्ये राहुट्या टाकून तिथे ते भजन करतात आणि त्याचा आनंद घेतात. पण विठ्ठलाच्या भजनामध्ये अगदी न्हावून जातात. म्हणजे कसं, होईना भिकारी पंढरीचा वारेकरी हे वाक्य
तंतोतंत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं ते सगळ्या भाविका पाळतात. आणि अजून आपण काहीतरी म्हणत होतो एक दुसरं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आणि तो खरोखर स्वर्गी नाही, स्वर्गावरी खूप असं मोठं हे पंढरपूरचं सुख आहे. तर सगळ्यांनी एकदा तरी आवर्जून यावं. याच्या अगोदर मी यूट्यूबवर इंस्टाग्रामवर भरपूर साऱ्या रील्स बघितल्या की वारीमध्ये अशा गोष्टी होतात, वारीमध्ये लोक एवढे एन्जॉय करतात, पण जे आपण प्रॅक्टिकली जो अनुभव घेतो तो पूर्ण वेगळा आहे. म्हणजे आपण व्हिडिओ बघून ते जस्टिसच करू नाही शकत की तो आनंद काय जेव्हा आपण त्या भूमीमध्ये येतो. कारण आषाढी एकादशीची जेव्हा ही भूमी आहे ती एकदम ॲक्च्युली पावन होते. म्हणजे ॲक्च्युली सांगताना पण अंगावर काटा येतोय, कारण मी 1.5-2 महिन्या अगोदर आलेलो, पण तेव्हा एवढं काही फील नव्हतं झालं, ते आज होतंय. आणि रोडवरून गेलेलो. कसं आहे, आज तुम्ही पाहू शकता इकडे आजूबाजूला पहा की छोट्या शेतामध्ये लोक कुठेही, अगदी गरीबातला गरीब, श्रीमंताला श्रीमंत, प्रत्येकजण येऊन इथं पांडुरंगाच्या भक्तीत न्हावून जातोय. आणि मी एक बघितलं की प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट भेटते. बरोबर, म्हणजे असं काही कोणी गरीब नाही कळत आहे की कोणी अमीर नाहीये असं वाटतं. जो अमीर आहे पण आहे तो पण झोपडी घेऊन राहिलेला आहे इथे. म्हणजे प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. बरोबर आहे. हे अगदी तुम्ही पाहू शकता. रामकृष्ण हरी माऊली. तर आता मी ज्या ठिकाणी आलेलो आहे तर ते जे आहेत तर हे सगळे परभणी जिल्ह्यातले जे आज इथे आलेले आहेत. आणि जे मी तुम्हाला दाखवलं मगाशी की इकडे छोट्या छोट्या रावत्यामध्ये लोक कसे राहतात, कसे त्यांचे कार्यक्रम होतात. आणि हे जे आज सगळे लोक आहेत तर ते सगळे लोक आज पूर्ण वारी करून आपण इथे आलेले आहेत, राईट. तर त्यांचा थोडासा जो अनुभव आहे तर तो कशा प्रकारे आहे, काय आहे, तर तो थोडासा आपण जाणून घेऊया. आपलं नाव काय म्हटले? तुळशीदास महाराज. तुळशीदास महाराज नरळकर. ओके. आणि आपण जे आहे कधीपासून म्हणजे वारी चालू केली आहे? आमची वारी बरीच जुनी आहे. पहिला आमच्या श्री संत देवई माय म्हणजे संत होऊन गेले आमच्या परिसरात. त्यापूर्वी वारी करायच्या इथं म्हणजे मी अष्टमीला याच्या पंढरपूरला, म्हणजे मी अगोदर सस्तमीला वगैरे. नंतर मग आम्ही हळूहळू ते झाले. मग पहिलं करायच्या वारी, पहिलं त्या डमणीने याच्या हे श्री संत देवई माय या संत आमच्या परिसराचे सर्वांचे गुरु. मग नंतर पंढरीची वारी झाल्याच्या नंतर मग हळूहळू आम्ही सर्व आमची कमिटी मंडळ आहे, श्री महाकाली देवई माय संस्था आहे. पंचकोशीतील बरेच काही गाव आहेत. सर्वाच्या सल्ल्यानं मग आम्ही नंतर आळंदी ते पंढरपूर अशी दिंडी काढायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिंडीमध्ये चालून मग आम्ही ते अनुभव घेतला, कसं चालायचं, कशा रावट्या रवायच्या, कसं काय करायचं, जागा कुठं फाच्या, हे सर्वांना आम्ही मिळून ट्रस्टीने वगैरे आमच्यासोबतची काय भक्त मंडळी हे अनुभव घेऊन नंतर आमच्या लक्षात आलं की आपण देखील हे करू शकतो. म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि जवळजवळ या दिंडीला 15 वर्ष पूर्ण होतात. अरे वा. मग आता ह्या ज्या रावत्या ते किती रावत्या असतील? आता आमच्याकडे 35 रावटे आहेत आता सध्या. 35 रावत्या. सुरुवातीला 5च होते आमच्याकडे. म्हणजे स्टार्टिंगला 5 होत्या फक्त, आणि आता पूर्ण जे आहेत त्या 35 रावत्या इथे आहेत. मग तुम्हाला काय याच्यामध्ये त्रास होतो जेव्हा राहतात? म्हणजे आपण पूर्ण जे 12 महिने असतो तर त्याच्यातले आपण जे 11 महिने असतो ते आपण आपल्या घरात राहतो जिथे आपल्याला सुख भेटतं. पण 1 महिना तुम्ही जेव्हा इथे राहता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतात, काय अडचणी येतात तुम्हाला? नाही, अडचण येऊ शकत नाही. पालं ठोकायला अडचण येते. पावसामध्ये पालं ठोकावं लागतात. खाली चिखल असतो. झोपायला वार करायची थोडी पंचायत होती. एखाद्या वेळेस जेवणाची पंचायत होती. पण त्या माहोलमध्ये सुद्धा आपण फक्त विठ्ठलासाठी आपण इथे येतो. सर्व विसरून जातात हे माणसं, सर्व विसरून जातो. आणि तुम्ही मी ऐकलंय की तुम्ही अजीवन उपवास आहे तुमचा, तर त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगा. माझ सांगू शकते तुम्ही. नाही, ही गादीच तशी आहे. उपवास करण्याचीच गादी ही. देवमाईनं उपवास मरेपर्यंत उपवास केला. त्याच्यानंतर नरहरी महाराज झाले. नरहरी महाराज मरेपर्यंत त्याने उपवास केला. आता ही 3री पिढी आहे. आता हे जसे इथं आलेत तसं ह्याला अन्न नाही, फराळावर राहतात. हे साबुदाणा, शेंगदाणे. म्हणजे पूर्ण ह्यांचा जो आहे तो पूर्ण अजीवन अन्नजीवनाचा त्यांनी त्याग केलेला आहे. तर ते फक्त फराळावर राहतात. आपण 3 टायमाला जेवून सुद्धा आपण थोडंसं चाललो तरी आपल्याला चक्कर येतात. पण जी ताकद आहे म्हणजे ती खऱ्या अर्थाने विठ्ठलाकडूनच तुम्हाला जी ताकद आलेली आहे. आता आम्ही आहोत श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, श्री महाकाली देवई माय संस्थान, नरळद इरळद, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी यांची श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा. आणि आम्ही आत्ताचे आहोत ते आपल्या या दिंडीचे मालक, दिंडीचे चालक, दिंडीचे मालक, आपल्या या जागेचे मालक. दादा, तुमचं नाव?
संजय संजय महाराज संजय महाराज करकमकर यांनी या आपल्या वारकरी संप्रदायातील आपल्या लोकांना जे असं मोठं योगदान दिलेलं आहे, म्हणजे जागेसाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आपल्या लोकांना आणि लोकांना एवढं प्रोत्साहित केलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप आभार मानतो. आता माझं वय 26च आहे, पण तुमच्याकडे असं बघून वाटतंय की मी अजून म्हातारा झालो, तुमच्यापेक्षा म्हातारा मला वाटतंय आता, कारण तुमचा जो इकडचा जो उत्साह आहे तो खरंच अनुभव घेण्यासारखा आहे. म्हणजे मी याच्या अगोदर पंढरपूरला भरपूर वेळा आलेलो आहे, पण वारीमध्ये माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. आता बहुतांशी इथे लोकांचे 15 वर्ष म्हणजे कोणी 3 वर्ष असेल, कोणी 4 वर्ष आलं असेल, कोणी 5 वर्ष इथे आलं असेल, पण हा माझा पहिला वारीचा एक्सपिरियन्स आहे. आणि हा खरंच म्हणजे हा जो सोहळा आहे तो खरंच अनुभवण्यासारखा आहे. आणि म्हणजे आम्ही आता भजनामध्ये असतो, तर जी भजनामध्ये लाईन आहे ती आम्ही मगाशी पण मी सांगितली, आणि ती लाईन म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तर ही जी लाईन काय आहे तर ती मी आज म्हणजे खऱ्या अर्थाने अनुभवतोय. तर मी खरंच तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो की तुम्ही मला हा चान्स दिला. म्हणजे यांच्या अर्थाने आज यांच्यामुळे आज यांच्या परमिशनने मी आज यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि तुम्ही पण आम्हाला सपोर्ट केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि एक फक्त शेवटचा प्रश्न मला फक्त विचारायचा आहे की आज आपण जे आहे, आता तुम्ही बघतायत की आज जे बाहेरची जी तरुण पिढी आहे तर ती वेगवेगळ्या मार्गावर पण भरकटलेली आहे. म्हणजे काही लोक श्रद्धाळू पण आहेत, पण जे आधीचे लोक असायचे ते 90% श्रद्धाळू असायचे आणि 10% लोक जे असायचे ते आलतूफालतू असायचे. पण आता जी पिढी आहे ती भरकटती आहे, तर त्या पिढीसाठी तुम्ही एक छोटासा संदेश काय देताल? पिढीसाठी का सर्व आता तरुण पिढीसाठी आपल्या जवळजवळ आमच्या दिंडी 100च्या वरून तरुण मंडळी आहे सोबत आमच्या एक. हां, आणि सर्व हे देवई माय म्हणजे एक संत असल्यामुळं सर्व तरुण मंडळी आमच्या परिसरातली सेवा करतात. बऱ्याच तरुण मंडळीला माळी आहेत आणि आज जवळजवळ 50 मुलांना माळी घातली आम्ही. अरे बापरे धन्यवाद. पंढरपूरमध्ये आम्हाला जागा नव्हती, फार अडचण होऊ लागली, कुठेही जागा मिळून गेली. यांनी आम्हाला संजयराव करकमकरनी जागा दिली पहिल्या सुरुवातीला. तिथं सुरुवातीला ते म्हणले बाबा माझं मागं जागा आहे, तुम्हाला घेऊन टाका, मला पैशाचा विषय नाही म्हणले, ते फक्त जागा घेऊन टाका. आणि त्यांनी हे 15 गुंठी जागा आम्हाला दिली. म्हणजे लोक खरंच आजच्या टायमामध्ये लोक पैसा म्हणजे देवाला सोडून पैशाच्या मागे पडतात. म्हणजे कामाला जातात, धंद्याला जातात, तर कधी कधी देवाच्या पाया पडणं सुद्धा विसरतात लोक. पण देवासाठी आणि त्या श्रद्धेसाठी अगर ह्या माणसाने अगर एवढं सगळं केलं तर खरंच टाळी वाजवण्यास्पद त्यांचं कर्तव्य आहे. तर फक्त शेवटचं मी म्हणतो की आम्ही एक अभंगामध्ये, तो रचित अभंग आहे, पण त्या अभंगामध्ये अशी ओळ आहे की गळ्यामध्ये टाळं तुळशीची माळं, पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. तर आम्ही फक्त गातो आणि आज तुम्ही सगळे अनुभवताय, तर ते बघून अक्षरशः माझ्या पण अंगावर काटा आलेला आहे. तर खूप धन्यवाद तुमचे की तुम्हाला भेटून आनंद झाला. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. संत मोतीराम महाराज की. ग्रंथ देवई माय माता की जय. ग्रंथ देवई माय माता की जय. धन्यवाद. आता जो आमचा मंडळ आहे तर त्याचा आता हरिपाठ चालू झालेला आहे, तर तो हरिपाठाचा आता अनुभव घ्यायला आता आम्ही चाललेलो आहे.
आता अजून आतमध्ये हरिपाठ चाललेला आहे, पण खरंच किती मजा आली ना, की म्हणजे इथं येऊन लोकांचं एवढे वय झाले पण एवढ्या मस्त उड्या मारून मारून नाचतायत. खूप मजा आली. फुल हरिपाठ जो असतो तो काय असतो तो पंढरपूरला येऊन बघावा. खरंच खूप एकदम अप्रतिम एक्सपिरियन्स आहे मला. आणि मी एवढं नक्की ठरवलं आहे की हा तर पहिला वर्ष होता माझा वारीचा, पण दरवर्षी मी नक्की वारीला येईल. आणि आता जस्ट कीर्तन संपले आणि आता वाजले 9:15 आणि कीर्तन संपल्यानंतरची एक युनिक गोष्ट दाखवू. आज पहिल्यांदा म्हणजे आमच्या घरी तर होतं, पण पहिल्यांदा मी हे बाहेर ऑब्झर्व केलं की आज कीर्तन झाल्यानंतर जे आहेत पहिल्यांदा बायका ज्या आहेत पंक्तीत बसल्या आणि पुरुष त्यांना वारताय आणि त्याच्यानंतर मग पुरुष बसतील. पहिला मान हा स्त्रियांना दिलेला आहे. म्हणजे हा वारकरी संप्रदायाचे जे संस्कार आहेत की स्त्रियांचा सन्मान करावा, तर हे तंतोतंत फॉलो करतात. आज दिस इज द नेक्स्ट डे. आता मॉर्निंगला 5:30 वाजलेले आहेत आणि इकडे सकाळी 4 वाजल्यापासून काकडा चालू झालेला आहे. पण मी ॲक्च्युली मॉर्निंगमध्येच जी तुम्ही याच्या अगोदरची व्हिडिओ बघितली तर ती व्हिडिओ मी एडिट करत होतो 4 वाजता. तर आता 5:30 वाजता काकडा चालू झाला आहे आणि आता ठरवलं सगळ्यांनी सकाळी चंद्रभागेवर जाऊन आंघोळ करू आणि मग त्याच्यानंतर मग आपण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊ. रामकृष्ण हरी माऊली. आजचा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे आणि जे लोक जे आज काल आषाढी एकादशीला जे आलेले तर ते परत जे लोक आहेत तर त्यांनी आपला परतीचा प्रवास जे लांब लांब गावावरून आलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टी जे लोकांनी केलेल्या आहेत, तर ते लोक जे आहेत परत आपल्या गावाला जे आहेत आता चाललेले आहेत. म्हणजे हा पण जो क्षण आहे तो खरंच एक डोळ्यांमध्ये टिपण्यासारखा क्षण आहे की लाखोने लोक, म्हणजे आज लोक इथे बघतोय की मी जे लोक चालत येतात गावावरून तर ते आज पूर्ण ट्रकमध्ये भरून ते लोक ट्रकमधून आपले जे आहेत जे आता गावाला चाललेले आहेत. म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओत सारखी ही लाईन बोलते की ह्या गोष्टीमध्ये जी एक भक्ती आहे, ह्या गोष्टीमध्ये जी एक फिलिंग येते तर ती फिलिंग कुठल्याच गोष्टीमध्ये नाही आहे खरंच. पण मी डेली म्हणजे खूप साऱ्या यूट्यूबवरती लोक आषाढी एकादशीच्या दिवशी काय होतात हे दाखवतात, पण आषाढी एकादशीचा दुसरा दिवस हा कसा असतो की म्हणजे आज असं होतं की एक विठ्ठलाला पण असं डोळ्यात अश्रू येत असेल की अरे माझे भक्त जे आहेत आज सगळे परत चाललेले आहेत आपल्या कामाला. भरपूर लोक आहेत, म्हणजे लाईनीत गर्दी आहे. काल ज्या दिवशी होते म्हणजे ह्या साईडने जाताना होते आणि आजची जी गर्दी आहे पूर्ण ती परत रिटर्न जायला जी आहे आजची गर्दी आहे झालेली आहे. आणि आता पुढे मंदिरा साईडला चाललोय आणि मॉर्निंगला सकाळी आज चंद्रभागेतून आंघोळ करूनच परत आलो. जो वारकरी जो पोशाख आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे कम्प्लीट झालेला आहे, कारण टिळा असणं हा जो वारकरी टिळा असणं तो खूप गरजेचा असतो.
मुंबईची आठवण आली एका मिनिटात. 2 सेकंदासाठी मुंबईची आठवण आली ना. हा? केतवाडीचा तसंच आहे. ज्या क्षणाची आतुरतेने जी या क्षणाची वाट बघत होतो, तर तो जो क्षण आहे की समोर जे आहे विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर आहे, झुणका भाकर आपला महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध खाद्य आणि लोकांना परवडणारं फक्त 30 रुपयामध्ये पंढरपूरमध्ये मिळतं. कोणी या इथे यांचं दाखव पाठीमागे असं. हां, भाकरी, चटणी, ठेचा, लोणचा सगळं मिळतं इकडे यांच्याकडे, तर 30 रुपयामध्ये. आता सकाळी आम्ही मठातून निघालेलो, हां. तर बोलायचं कुठेतरी नाश्ता करू. तर आपले विठ्ठल महाराज बोलले की आम्ही तुमची यांची ओळख नाही करून दिली, एकदा करून देतोय. तर आपले खास मित्र आहेत विठ्ठल घडशी महाराज. तर आम्ही जे आहे मुंबईमध्ये कामाला जाताना ट्रेनमध्ये जे लोकलमध्ये जे भजनं होतात, तर तिकडे आमची ओळख झालेली. तर तिकडे तुम्ही ऑफकोर्स ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्ही बघितलंच असाल. तर आम्ही आता हे यांना इकडच्या भरपूर साऱ्या गोष्टी माहिती आहेत, तर हे आपल्याला पण मदत करताय. धन्यवाद माऊली. तर आता सकाळी नाश्ता करायला निघालेलो, तर म्हटलं कुठे नाश्ता करू, तर हे बोलले एक काम करू आपण या साईडला मंदिर आहे, मी मंदिराच्या बाजूला दाखवलं, तर मंदिराच्या बाजूलाच इकडे स्पेशल झुणका भाकर भेटते. तर म्हटलं चला झुणका भाकर खायला जाऊ, आणि मग तेच खायला आता आलोय. पण टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की कशी येते. गरम भाकरी आहे आणि झुणका, लोणचा. हां, एकदम अप्रतिम, एकदम झणझणीत, किंमत फक्त 30 रुपये. एक नंबर. दर्शन आता नाश्ता पोटभर झाला, आणि इकडे जे आहे चरण काय दर्शन भेटणार ना, आपण आता स्पर्शाची घेणार लाईन ना. होती. म्हणजे मंदिर कुठल्या कुठे बघा इथे वरती जे आहे काय वरतून दर्शन सोय घेतल्याशिवाय केलेली. कसं आणणार? म्हणजे ही कमीत कमी अजून 2-2.5 किलोमीटर पर्यंत ही पूर्ण लाईन आहे. तू आहे ना म्हणजे सौरभ, मी एकाला विचारलं, प्रॉपर तर जर तो म्हटलं की त्याला तो धोतर चरण वगैरे दर्शन घातलं ना, करायला, खरोखर आणि कीर्तनकार वाटतो. 37 कीर्तनकार तास वाटतो. लागले चरण दर्शन करायला. विचार करा, म्हणजे लोक किती लोकांमध्ये पेशन्स आणि किती लोकांमध्ये भक्ती आहे विठ्ठलासाठी. म्हणजे 37 तास तो लाईनीत उभं राहून त्याने दर्शन केलं. हां, ही लाईन अजून इकडे कंटिन्यू आहे. म्हणजे मी तिकडून आलो आणि इकडून अजून जे मगाशी तुम्हाला दाखवलं ना की तिकडून लाईन चालू होत्या काय, म्हणजे ही लाईन इथून येऊन आणि तिकडे, आणि अजून मंदिर जे आहे ते एकदम त्या साईडला. तर आता इथे जे आता विठ्ठल बुवा आहेत आमच्यासोबत, तर त्यांच्या ओळखीचा हा मठ आहे, तर त्या मठात चालू तिथे आता हरिपाठ आणि ते चालू आहे. तर आतमध्ये चालू आहे, त्यांचं थोडंसं एक काम आहे, ते इथे आलेलो आता. आता आम्ही चंद्रभागेच्या किनारी इथे आलेलो आहे, आणि इथे पाठीनं खूप सारे मंदिरं आहेत, खूप सारे समाध्या आहेत इथे. तर त्या कुठल्या आहेत, कशा प्रकारे आहेत, तर विठ्ठल महाराज थोडं सांगा आम्हाला की कशा प्रकारे आहे. हे आता आपण आहोत कासार घाटवरती. थोडं मोठं कासार घाट आहे, हे वरतून कासार घाट आहे. तिथून आपण खाली उतरलो की समोर पुंडलिकाचं मंदिर, त्याच्या पाठीमागे लोहदंड तीर्थ. कुठलं वाला जे ऑरेंज पिंक पाण्यामध्ये ते pink कलरचं. लोहदंड तीर्थ आहे. तिथे एक दगडाचे नाव आहे. हां, तिथे खूप मोठं त्याचं आख्यायिका आहे. ते आपण आता थोडक्यात नाही सांगितलं, आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कधी टाकू. हां, पण तिथे जेव्हा आपले भगवान शंकर हां, तिथून लोहदंड तीर्थावरती आंघोळ करून हां. याच रस्त्याने पांडुरंगाच्या दर्शनाला जायची. अच्छा. हां, जे सकाळी जे 4 वाजता सकाळी जे येतात ते आंघोळ करून मग पांडुरंगाच्या दर्शनाला निघून जातात भगवान शंकर, आणि ते आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी आहेत. अच्छा. आणि या बाकीच्या ज्या समाध्या आहेत त्या इकडच्या थोर काही क्रांतिकारक आहेत, त्यांच्या समाध्या वगैरे आहेत. आणि ते समोर ते आहे ते पुंडलिक मंदिर आहे ना, जे मध्ये. या मंदिराच्या पाठीमागचं जे आहे हां, पिंक कलरचं जे मोठं, ते पुंडलिकाचं मंदिर आहे. हां, आणि त्याच्या पाठीमागे इस्कॉन मंदिर आहे. इस्कॉन मंदिर. हां, आणि हे पुंडलिका मंदिराच्या एकदम परफेक्ट समोर जे आहे विठ्ठलाचं हो, मंदिर आहे. पुंडलिकाच्या बरोबर परफेक्ट समोर विठ्ठलाचं मंदिर आहे. इथे कासार घाट, तिथं फक्त अजून एक तो कोणता घाट आहे, त्या घाटावरून आपण सरळ वरती जाऊ शकतो. मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरामध्ये समोरच आहे एकदम बरोबर. ओके. त्याचा व्ह्यू आपण घेऊ नंतर. ओके. एकदम जे एक समाधीसारखं दिसतंय या पोलाच्या पाठीमागे, हां, एकदम ते विष्णुपद, जे आपण बरीचशी लोक आपल्या आईवडिलांचं जे श्राद्ध करण्यासाठी येतात, जसं आपण बोलतो विष्णू गया, जसं गयाला मातृगया म्हणतात, तसं हे पितृगया आहे.
विष्णुपद तिथे आपण ॲक्च्युली बरंच लांब आहे त्यामुळे इथून ते दिसत नाही, म्हणजे फोनमध्ये आहे. दिसतंय थोडं. हे जे आहे ह्या साईडला जे आहे, या साईडला जे आहे ते त्या साईडला आहे ते. आणि अजून काय इथे बघण्यासारखं आहे? अजून आता आपण जाऊया मंदिरात, जी दर्शनाची लाईन चालू झाली हां. जिथून मेन दर्शन पददर्शन होतं ते त्या लाईनीकडून आपण असं आता मंदिराच्याकडे जाऊया. बरं ठीक आहे. आणि हे आमचे अजून सगळे सहकारी जे आमच्या सोबत आलेले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला. हे नामदेव महाराज हां संस्थान, नामदेव महाराज मंदिर आहे हे पंढरपूर येथील केशवराज संस्था पंढरपूर यांचे संत नामदेव महाराज मंदिर यांचे जन्मस्थान आहे हे. म्हणजे इथे नामदेव महाराज ते हा, आहे इथे ते इथे नामदेव राहायचं. महाराजांचा जन्म झाला या ठिकाणी पाहू शकता आतमध्ये. पाहू शकतो. बाई उभे राहा ना. संत नामदेव महाराजांचं जे मंदिर हे टोपी खरेदी करायला आलेले आहेत आपल्या आपल्या साईजची. आणि ॲक्च्युली माझ्या साईजची पण टोपी लवकर भेटत नाही, तर माझी 24 नंबरची टोपी मला भेटली. ही एकदम परफेक्ट साईज आहे. हे संत कबीर महाराज आहे, त्यांचा हा मठ आहे. आता आम्ही पण सुद्धा परत रिटर्न जायला निघालेलो आहे. तिकडून आलो, मठात गेलो, मग मठात जेवण होतं आणि मग जेवण करून आता आम्ही सुद्धा आमच्या वाटेने परत आपल्या गावाकडे म्हणजे आपल्या घराकडे निघालेलो आहे. आणि खरं सांगतो, हा जो आज माझा जो एक्सपिरियन्स होता तो खरंच एवढा बेस्ट होता की म्हणजे वन ऑफ द बेस्ट मेमरीज लाईफच्या ज्या बनलेल्या. आणि मी ट्राय करेल की दरवर्षी वारीला येईल आणि दरवर्षी हा जो सोहळा आहे तर हा सोहळा मी दरवर्षी नक्की अनुभवेल. आणि खरंच ह्या लोकांचं प्रेम, इकडचे जे लोक आहेत की म्हणजे इथे गरीब कोण श्रीमंत कोण काहीच कळत नाही. इकडे प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाला माऊली म्हणून जे प्रेम देतं तर ते प्रेम खरंच बघण्यासारखं. आणि म्हणजे आणि कसा हा पूर्ण 2 दिवस माझे सॅटर्डे संडे कसं गेलं ना मला कळलंच नाही. असं वाटतं मी आत्ता थोड्या टायमापूर्वी आलेलो, सगळं थोडंफार केलं आणि लगेच दिवस संपले. पण 2 दिवस खरंच आजचा एक्सपिरियन्स खरंच बेस्ट होता. आणि आजची ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ अगर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे त्यांना पण कळेल की वारीचा एक्सपिरियन्स कसा असतो. मी ही व्हिडिओ थोडीफार रॉ ठेवण्याचा आणि थोडेफार सिनेमॅटिक ठेवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव आणि रामकृष्ण हरी.